नमस्कार मित्रांनो, आज बनवत आहे मी रव्याचा उपमा। उपमा हा सगळ्यांच्याच घरी बनत असते, पण आज माझ्या पद्धतीने आणि माझ्या किचन मधली आपण रेसिपी बघूया। चला तर मग बनवूया। मी 1 कटोरी रवा भाजून घेते। रवा हा मी मोठा रवा घेतलेला आहे, बारीक पण घेऊ शकता, पण मोठा छान रवाड राहते म्हणून मी मोठा रवा घेतलेला आहे। तर याला मंद आचेवर तेल न घालता तूप न घालता आपल्याला भाजून घ्यायचा आहे। बघा झालेला आहे, मी याला थंड करायला ठेवते। तर त्याच कढईमध्ये मी तेल घेते, तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही घ्या। मी 2 चाळ्या घेत आहे। आधी मी शेंगदाणे फ्राय करून घेते। शेंगदाणे फ्राय करून मी काढून घेणार आहे, त्याच्यासोबतच फोडणी नाही करणार आहे। आता याच्यात मी घालते मोहरी। मोहरी तडतडली की आपण घालूया हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, यांना छान फ्राय करून घेऊ। त्याच्यानंतर मी घालणार आहे कांदे। कांद्यांना पण छान गोल्डन रंग येईपर्यंत फ्राय करून घेऊ आपण। बघा की छान रंग आलाय। आता याच्यामध्ये मी टोमॅटो आणि वाटाणे घालत आहे। आता सीजन मध्ये मिळत आहे तर मी घालत आहे, तुम्ही स्किप पण करू शकता। तेलामध्ये छान फ्राय करून घेऊ। आता याच्यामध्ये मी घालते मीठ आणि हळद, यांना पण छान मिक्स करून घेऊ। टोमॅटो आपल्याला पूर्ण गलून गेलेले आहेत। आता याच्यात मी गरम पाणी घालणार आहे। एक वाटी रव्याला आपल्याला 1 ग्लास पाणी उकळून घालून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये मी भाजलेला रवा घालणार आहे। यांना छान मिक्स करून घेऊ आपण। हे प्रोसेस मंद आचेवर आपल्याला करायची आहे। छान एक जीव करून घ्यायचं आहे सगळं साहित्य। बघा पूर्ण पाणी मुरून गेलेलं आहे, त्याच्यातनं पूर्ण ड्राय झालेले आहेत रवा। आपला छान मिक्स करून झालेला आहे रवा। तर मी थोड्या वेळ याला झाकण मांडून एक वाफ येऊ देणार आहे। बघा छान वाफ आलेली आहे। रेडी आहे आपला रवा उपमा। तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। आता मी याच्यामध्ये कोथिंबीर आणि शेंगदाणे घालून सर्व करत आहे। थँक यू फॉर वॉचिंग।